नमस्कार. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता. लक्ष्मी रूपेण, लक्ष्मीचं वरदान, धार्मिक संस्कार. खरंच लक्ष्मीचं वरदान आपल्याला प्राप्त करायचंय. खरंच वरदान प्राप्त करायचंय. मग त्याच्यासाठी काय? मी तुम्हाला सांगितलं गोमूत्राचं महत्व. ज्या समाजाला गोमूत्र चालत नाही ते गंगेचं जे नळाला पाणी येतं ते शिंपडायचंय. लक्ष्मी पैसा, अडका, जड जवाईर, ऐश्वर्य, विपुलता, सुबत्ता, जीवापलीकडे जपणारा मनुष्य नाही. खरंच जीवापलीकडे जड जवाईर, पैसा, अडका जपणारा कलियुग. कलियुगाचा महिमा मागे सांगितलाय तुम्हाला. कलियुगामध्ये अनेक संकट आहे, पण त्याला परमेश्वराचं नाम स्मरण घेतलं तर तो वाचवणार आहे. कलियुग आव्हान करतोय परमेश्वराला, मी कली आहे. मी कली म्हणजे अनेक लोकसंख्या वाढ, भ्रष्टाचार, दादागिरी, दंगल. आव्हान दिलं परमेश्वराला, पण परमेश्वराने सांगितलं मी तुला आव्हान देतो, जो मनुष्य नामस्मरण माझं करील त्याला याचा त्रास. काय आव्हान आहे? मग विपुलता, सुबत्ता आपल्याला पाहिजे. जीवापलीकडे जपणारा मनुष्य, धन, इष्टदेवता, कुलदैवतेचं स्मरण. लक्ष्मी हे संस्कृतीत लक्ष्मीचा वसा व वारसा जतन करण्यासाठी एक लक्षात ठेवा. परत वाक्य बोलतो. लक्ष्मी सुसंस्कृत लक्ष्मीचा वसा वारसा जतन करण्यासाठी सणवार, व्रत, योजना आहे. सणवार आणि व्रत काय योजना आहे? तुमच्याकडे लक्ष्मी राहावी म्हणून सणवार साजरे करावे. प्रदोष काळी, प्रदोष येतो महिन्यातून एकदा, त्या प्रदोष काळी लक्ष्मी पूजन करायचं. हे एवढं लक्ष. मग लक्ष्मी पूजन कसं करायचं, काय करायचं? अहो त्याला 10 मिनिटं लागतात. हळदी कुंकू व्हायचं, लक्ष्मी सुक्त, लक्ष्मीचा गायत्री मंत्र, महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मग हे लक्ष्मीचं ओम महालक्ष्मी नमः असं म्हटलं तरी चालेल, काही घाबरायचं कारण नाही. कलियुगात सरळ साधी भक्ती आहे. पण हे प्रदोष काळी लक्ष्मी पूजन कसं करावं हे फोनवर मला विचारा, मी सांगतो. सूर्यास्तानंतर 3 घटिका, ब्रह्ममुहूर्त, अपराह्नकाल, दुपारी 2रा प्रहर, 3रा प्रहर, लक्ष्मी येण्याची वेळ, त्यावेळेस लक्ष्मी कुबेर. लक्ष्मी कुबेर म्हणजे मागे हा विषय झालेला आहे, पण परत बऱ्याच जणांचे फोन आले. लक्ष्मी कुबेर सुद्धा पूजन आहे. कुबेर म्हणजे तिरुपती बालाजीला पैसा पुरवणारा पूर्वी. आता तिरुपती बालाजी म्हणजे अब्जाधीशाच्या वरती. तिरुपती बालाजी अब्जाधीशाच्या वरती तिरुपती बालाजी. बघा केवढं महत्व आहे तिरुपती बालाजीचं. मग आपल्या पैशाच्या पेटीत आणि कपाटामध्ये दागिने जे ठेवतो तिथे नाग केशर ठेवावा. नाग केशर ठेवावा, त्याची पूजा करावी. धने आपल्या गल्ल्याच्या पेटी पैशाच्या ह्याच्यात धने पण ठेवावे. आणि लक्ष्मीचं पूजन करताना दर्भासन मात्र आवश्यक आहे. दर्भासनाविषयी मला फोन करा. आता आपल्याला इथे वेळ नाहीये. आणि पोवळ्याच्या माळेनी जप, दुर्गे स्मृता अशी भीतीम शेष जंतो म्हणजे दुर्गे स्मृता, लक्ष्मी गायत्री मंत्र. गोमूत्र, गंगाजल मगा मी सांगितलेलं आहे.
अशा रीतीने आपण लक्ष्मीपूजन करावं. आणि घर ज्याचं स्वच्छता, घराच्या वर जे पडलेलं आहे गच्चीवर ते सगळं अडगळ काढून टाकायची. गोमित्र, गंगेचं पाणी हे एवढं लक्षात ठेवायचंय. आणि काही प्रश्न जन्मकुंडली जर विचारायचे असेल तर अवश्य विचाराची. जीवनाचा मार्ग, अंगठी, खडे, दुर्मिळ हे असे गल्लोगल्ली मिळतात, त्याची माहिती घ्या. पुष्कराज म्हणजे काय, शनीचा नीलम म्हणजे काय, याच्याविषयी माहिती घ्यायची. माझा नंबर ऐका, 98 22 31 51 आणि 34 हे लक्षात ठेवायचंय. परत एकदा सांगतो, 98 22 31 51 आणि 34. आणि कुबेर लक्ष्मी आणि लक्ष्मी विषयी माहिती. अहो परमेश्वराने काय सुचवलं आणि मी काय तुम्हाला सांगितलं, हा योग लेट पण थेट हे लक्षात ठेवा. दान कोणाला द्यावं, कुठल्या ज्ञानी माणसाला द्यावं, योग्य ठिकाणी त्याची माहिती घ्या. आणि ते केव्हा करावं त्याची पण माहिती घ्या. नमस्कार.